पवारांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड। दिलीप वळसे पाटलांनी मांडला प्रस्ताव, छगन भुजबळांनी दिलं अनुमोदन। सुनेत्रा पवारांचा संध्याकाळी 5 वाजता शपथविधी। सुनेत्रा पवार घेणार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ। लोकभवनातील दरबार हॉलमध्ये तयारीला वेग, शपथविधीची तयारी सुरू। शरद पवार सुनेत्रा पवारांच्या शपथविधीला जाणार नाहीत। पार्थ पवारांकडून शरद पवारांच्या मनधरणीचे प्रयत्न। गोविंद बागेत पार्थ आणि शरद पवारांमध्ये 1.5 तास चर्चा। सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करणं योग्य होईल ते सर्वांना वाटलं, तर त्यांना प्रमुख करणं आमचा प्रयत्न। उपमुख्यमंत्री पद हे सर्वात महत्त्वाचं पद, छगन भुजबळांची प्रतिक्रिया। विलीनीकरणाच्या चर्चेची जबाबदारी माझ्यावर होती। 12 तारखेला विलीनीकरणाची घोषणा होणार होती। जयंत पाटलांचा गौप्यस्फोट। शरद पवार आणि अजित पवारांमध्ये झालेल्या 17 जानेवारीच्या बैठकीचा व्हिडिओ समोर। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासंदर्भात बैठक झाल्याची माहिती। बैठकीचा व्हिडिओ न्यूज 18 मराठीच्या हाती। बारा तारखेला विलीनीकरणाचा निर्णय जाहीर करायचा होता। अजितदादा आणि जयंत पाटलांमध्ये चर्चा झाली होती, मात्र चर्चांवर आता खंड पडला। शरद पवारांच्या वक्तव्याने विलीनीकरणाच्या चर्चा धूसर। नागरिक इच्छा होती ती खुली हवी, या आमची इच्छा। नागरिक इच्छा होती ती खुली हवी, या आमची इच्छा। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात ही दादांची इच्छा होती, ती आमचीही इच्छा। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान। आपण पाहतोय की राष्ट्रवादीची बैठक संपली। बैठकीमध्ये सुनेत्रा पवारांची एकमतानं गटनेतेपदी निवड झाल्याचं स्पष्ट झालंय आणि त्यानंतर आज संध्याकाळी 5 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याच्या विधानमंडळ नेतेपदी सुनेत्राताई पवार यांची नेमणूक करण्यात येत आहे आणि विधानमंडळाच्या संदर्भातील निर्णयाचे सर्व अधिकार त्यांना देण्यात येत आहे। असे 2 ठराव जे आहेत हे मी मांडले आणि त्याला हसन मुश्रीफ असतील, दिलीप वळसे आणि झिरवळकर सगळ्यांनी अनुमोदन दिलं। आता हे प्रस्ताव आणि ते सह्या ज्या आहेत त्या घेऊन आम्ही मुख्यमंत्र्यांकडे जाणार आणि आमच्या गटाचा जो नेता आहे तो आम्ही असा निवडलेला आहे, ही व्यक्ती आहे आणि मग मुख्यमंत्री राज्यपालांना कळवून त्यांना आजच उपमुख्यमंत्री पदाची शपथ देते। तुम्ही प्रस्ताव मांडला होता, काय नेमकं प्रस्ताव होता आणि काय नेमकं प्रस्ताव हाच मांडला की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याच्या विधानमंडळ नेतेपदी सुनेत्राताई पवार यांची नेमणूक करण्यात येत आहे आणि विधानमंडळाच्या संदर्भातील निर्णयाचे सर्व अधिकार त्यांना देण्यात येत आहे। असे 2 ठराव जे आहेत हे मी मांडले आणि त्याला हसन मुश्रीफ असतील, दिलीप वळसे आणि झिरवळकर सगळ्यांनी अनुमोदन दिलं। आता हे प्रस्ताव आणि ते सह्या ज्या आहेत त्या घेऊन आम्ही मुख्यमंत्र्यांकडे जाणार आणि आमच्या गटाचा जो नेता आहे तो आम्ही असा निवडलेला आहे, ही व्यक्ती आहे आणि मग मुख्यमंत्री राज्यपालांना कळवून त्यांना आजच उपमुख्यमंत्री पदाची शपथ देते। आपण पाहतोय अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया आपण ऐकतोय। खरं तर सकाळपासूनच घडामोडींना वेग आलेला आहे। दोन्ही राष्ट्रवादीचे नेते प्रतिक्रिया देत आहेत। काही ठिकाणी आपण पाहू शकतोय सावध भूमिका घेतली जाते, काही ठिकाणी थेट प्रतिक्रिया दिल्या जात आहेत। मात्र
आताच्या घडामोडी नेमक्या काय घडतात आणि स्पष्ट माहिती काय आहे? सर्वाधिक एवढं काम महाराष्ट्राचे शाश्वत काम आणि त्यानंतर ही सगळी खुश तर पुढची बातमी आपण पाहतोय. विलिनीकरणाच्या चर्चेची जबाबदारी माझ्यावर होती असं मोठं विधान सकाळी केलं होतं जयंत पाटलांनी. पाहतोय दोन ठिकाणी आपण पाहतोय दृश्य आपण जी पाहतोय. एके ठिकाणी सुनेत्रा पवारांची गटनेतेपदी निवड झाली, राष्ट्रवादीची बैठक संपली आणि त्यांच्या नावाची घोषणा केली गेली. त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे कळतंय. वळसे पाटलांनी प्रस्ताव मांडला आणि त्याच्यावर भुजबळांनी त्याला अनुमोदन दिलं आणि त्यांची निवड झाली. तर दुसरीकडे आपण पाहतोय संध्याकाळी 5 वाजताची तयारी सुरू झालेली आहे. लोकभवनामध्ये दरबार हॉल जिथे आहे तिथे आज संध्याकाळी 5 वाजता उपमुख्यमंत्री पदाचा शपथग्रहण सोहळा होणार आहे आणि त्या ठिकाणी सुनेत्रा पवार उपस्थित राहतील. केवळ 10 मिनिटात हा सोहळा संपन्न होणार आहे कारण की दुखवटा अजून संपलेला नाहीये. तेव्हा 10 मिनिटाच्या सोहळ्यामध्ये सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होतील आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ ग्रहण करतील. आज महाराष्ट्राला एक सुनेत्राताईंच्या नावाच्याच ह्याने नवीन पहिल्या महिला उपमुख्यमंत्री लाभतायत. तेव्हा आज संध्याकाळी 5 वाजता त्या शपथ ग्रहण करतील. एका ठिकाणी आपण पाहतोय सकाळपासून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि नेत्यांच्या घाईगडबड सुरू आहे. आज घाईगडबड त्यांची बैठक झाली. सकाळी गोविंद बागेमध्ये सुद्धा पार्थ पवार गेले होते, शरद पवारांना आमंत्रण देण्यासाठी गेले होते. आजच्या शपथविधीसाठी उपस्थित राहा म्हणून ते गेले होते आणि त्यानंतर देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक झाली. त्यानंतर आशिष शेलार तिथे आले आणि अगदी काही वेळातच सुनेत्राताई तिथून बाहेर पडल्या. आता सुनेत्राताईंची गटनेतेपदी निवड झाल्याचंही स्पष्ट होत आहे. त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिलेला आहे. तर दुसरीकडे संध्याकाळच्या कार्यक्रमाच्या तयारीला वेग आलेला आहे. असेंबली काउंसिल सारे सदस्यों की बैठक हुई. हमने उसमें एक ठराव पारित किया है कि सुनेत्राताई पवार हमारी नेता होगी और मुझको सारे अधिकार दिए जाते हैं. अभी ये सारा लेकर जो है हम सीएम साहब के पास जा रहे हैं. आगे की प्रक्रिया पूरी होगी. चलिए. आणि आपण पाहतोय की राष्ट्रवादीच्या अनेक बड्या नेत्यांनी सुनेत्राताईंवर एक विश्वास ठेवलेला आहे. सुनेत्राताईंचं नाव पुढे केलंय आणि उपमुख्यमंत्री पदासाठी त्यांचं नाव सुचवलेलं आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादीच्या गटनेते पदासाठी सुद्धा त्यांचं नाव सुचवलं. So will the oath ceremony take place today? We are requesting on the इस वक्त शपथविधी पवार कुटुंबातील इतर कोणते सदस्य उपस्थित राहणार आहेत का? शपथविधीसाठी पवार कुटुंबातील इतर कोणते सदस्य उपस्थित राहणार आहेत? अरे यार तू हमेशा फ्रेम खराब कर रहा है. अरे किधर इस वक्त हमारे साथ छगन भुजबल जी हैं. इनसे बात करते हैं. भुजबल जी, आप अभी इस वक्त क्या क्या हुआ अंदर मीटिंग के दौरान? आतमध्ये काय झालं फिर जरा हात असेंबली के जो भी सारे सदस्य हैं, काउंसिल के सदस्य हैं, क्या सब सारे विधायक हैं, सब मौजूद थे? उनकी क्या मीटिंग थी. उस मीटिंग में जो है हमने ठहराव पारित किया है कि हमारे जो नेता हैं इस आज के बाद सुनेत्राताई पवार ये हमारे नेता हो और सारे अधिकार जो है विधानमंडल के संदर्भ में हम उसको उन्होंने जो ठहराव है हमने पारित किए हैं. उसके ऊपर सारे हमारे जो है विधायक सब लोगों ने जो है हस्ताक्षर किए हैं. अब ये सब लेकर हम सीएम साहब के पास जाएंगे और फिर सीएम साहब राज्यपाल महोदय से बात करेंगे. आज ही मेरे ख्याल से जो है आगे का शपथ विधि जो है उनका उपमुख्यमंत्री हो जाए. तो
शपथ विधि आज ही होगा और कितने बजे मंत्रियों बैठेंगे? 5 बजे होगा पक्का, मतलब इसमें कोई दो मुझे राय? तो लगता है 5 बजे होगा। और इसके बारे में जो है मुख्यमंत्री को बड़े पॉजिटिव जल्द से हो जाए। सर दूसरा एक मुद्दा है जो सब लोग जाना चाह रहे हैं, मर्जर को लेके काफी कुछ बातें हो रही हैं। अभी वो लीडर जो है, पहले तो लीडर चुनाव अब जाता है ना जी। तो लीडर चुना है, अभी वो देखेंगे। भुजबळ साहेब मराठीमध्ये सगळे एकत्रित भेट घेणार आहात. राष्ट्रीय अध्यक्षपदाबद्दल काही सीएलपी मीटिंग आहे बाबा. देर इज अ डिफरंट प्रोसेस फॉर अदर थिंग्स. सर फक्त या सगळ्या संदर्भात मध्ये मी बोलणारच नाही. प्लीज तुम्ही विचारू नका. प्रफुल्लभाई विचारू नका, मी बोलणारच नाही. काय मला बोलायचं. आपल्यासोबत गोविंद वाकडे जोडले गेलेले आहेत. गोविंद, सध्या मोठ्या प्रमाणात घडामोडी घडत आहेत. युद्ध पातळीवर तयारी सुरू केली जाते. 5 वाजता सुनेत्रा वहिनी शपथ घेत आहेत. तपशिलात माहिती द्याल. अर्थातच आता आपण बघतोय दृश्यांमध्ये देवगिरी बंगल्याबाहेरची ही सगळी लगबग आहे. थोड्या वेळापूर्वीच सुनेत्रा पवार यांची जेव्हा पक्षाच्या गटनेतेपदी निवड झाली त्यानंतर त्या पुन्हा एकदा या बंगल्यावर दाखल झाल्या आणि यावेळेस मात्र त्यांच्यासोबत शासकीय प्रशासकीय अधिकारी त्यांच्या सोबत होते. अर्थातच त्या प्रोटोकॉल प्रमाणे त्यांना या पुढे ज्या सुरक्षा आहेत त्या संदर्भातली जी यंत्रणा आहे ती कार्यरत होताना दिसते आहे आणि अर्थातच इथून त्या आता थेट शपथ घेण्यासाठीच 5:30च्या सुमारास विधिमंडळात दाखल होतील अशी माहिती मिळते. मात्र तत्पूर्वी मधले जे 2 तास आहे मृगा, त्या 2 तासामध्ये मुख्यमंत्र्यांकडनं गटनेतेपदाचं मुख्यमंत्र्यांकडे नाव गेल्यानंतर, व्यक्तीचं नाव गेल्यानंतर ते राज्यपालांना सूचित करतील की या व्यक्तीची निवड जी आहे ते उपमुख्यमंत्री पदासाठी केली जावी आणि त्या विनंतीला मान देत राज्यपाल स्वतः या व्यक्तींना आमंत्रित करत असतात, निमंत्रण देत असतात आणि त्यानंतर शपथग्रहण जो सोहळा आहे तो पार पडतो आणि त्यासाठीचीच ही लगबग. जसं मी म्हणालो की यावेळेस मात्र सुनेत्रा पवारांसोबत शासकीय अधिकारी देखील आहेत आणि ज्या कायदेशीर बाबी आहेत त्या आता पार पडण्यासाठी म्हणून पुन्हा एकदा त्या देवगिरी बंगल्यावर दाखल झाल्या. आणि दुसरीकडे जर बघितली तर विधिमंडळामध्ये जी शपथग्रहण सोहळ्याची लगबग आहे तीही बघायला मिळते. या राष्ट्रवादीचे जे शीर्षस्थ नेते आहेत ते सगळेच आता एकमुखानं या संदर्भात त्यांनी प्रस्ताव दिला, अनुमोदन दिलं गेलं आणि हा सगळा ठराव आता सुनेत्रा पवार यांच्या नावाचा उपमुख्यमंत्री पदासाठी विचार केला जावा असा प्रस्ताव जो ठराव आहे तो आता मुख्यमंत्र्यांकडे पाठवला जाईल आणि त्यानंतर राज्यपालांकडे हे नाव गेल्यानंतर पुढची प्रक्रिया सुरू होईल. मात्र तत्पूर्वी जर बघितलं तर या आधी जी बैठक झाली राष्ट्रवादीच्या विधिमंडळाची, ज्यामध्ये सगळे हे नेते होते, त्यामध्ये इतरही काही चर्चा झाल्या आहेत का? जे मंत्री मंडळामध्ये काही फेरबदल केले जाणार आहेत का? धनंजय मुंडे सारखे जे नेते आहेत त्यांना मंत्रिमंडळात घेतलं जाईल का? किंवा राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष संदर्भातल्या निवडी संदर्भात काही चर्चा झाल्यात का? त्याची देखील इथे चर्चा सुरू आहे आणि अर्थातच त्याबाबत ही जी बैठक आहे ती छोटेखानी बैठकही इथे देवगिरीवर पार पडेल अशी माहिती मिळते आणि एकूणच 5:30 वाजता चित्र स्पष्ट होईल की सुनेत्रा पवार ज्या महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत त्या शपथ ग्रहण सोहळ्यासाठी खुद्द शरद पवार, त्याचबरोबर ज्या सुप्रिया सुळे आहेत खासदार, त्याचबरोबर खासदार अमोल कोल्हे आणि इतर जे मोठे नेते आहेत शरदचंद्र पवार गटाचे ते दाखल होत आहेत का याकडे आता सगळ्यांचं लक्ष आहे. धन्यवाद सविस्तर माहितीसाठी. तेव्हा आता पुढच्या घडामोडी नेमक्या कशा होत आहेत हे पाहणं महत्त्वाचं आहे. मात्र आज दिवसभरामध्ये कशा प्रकारच्या घडामोडी घडल्या तेही आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहणार आहोत. दुपारी 2:15 वाजता राष्ट्रवादी तुला विचारून सांगतो. भुजबळ साहेब, टीका होते की खूप घाईने निर्णय घेण्यात आले अशी टीका होते. किती दिवस ठेवायला पाहिजे? अनेकांच्या जे आपण पाहिलं 4 तासामध्ये हिंदी सर, भुजबळ साहेब, हिंदी भुजबळ साहेब सर, हिंदी में बताना दो. मी नाही होणार. मला धक्का नका, तुम्ही माझे कंबर वाकडे झाले. हे भाऊ, अरे हे भाऊ, हा द्या सर. एनडीटीव्ही
सर हिंदी में बता दीजिए सर, हिंदी में बता दीजिए क्या चाहिए? हिंदी में बता दीजिए। देखिए, आज जो है हमारा जो वैधानिक मंडल है, असेंबली काउंसिल, सारे सदस्यों की बैठक हुई। हमने उसमें एक ठहराव पारित किया है कि सुनेत्रा पवार हमारी नेता होगी और उसको सारे अधिकार दिए जाते हैं। अभी ये सारा लेकर जो है हम सीएम साहब के पास जा रहे हैं, आगे की प्रक्रिया पूरी होगी। चलिए।